नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. 27 वर्षाचा मुलगा काउन्सिलिंगसाठी आला होता. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्याच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ होता. भीती होती, भविष्याची चिंता होती, व्यवस्थेबद्दलचा राग होता, घरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण न करण्याची खंत होती. सर्व गोष्टींमुळे त्याच्यामध्ये चिडचिडपणा खूप वाढला होता. त्याचं मन मोकळं केल्यानंतर त्याला मी एक उदाहरण दिलं. पुणे मुंबई मिसिंग लिंक चालू झाला. खंडाळा घाटामध्ये जी ट्रॅफिक जामची समस्या होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. परंतु हा मिसिंग लिंक तयार करण्यासाठी खूप वर्ष लागले. तसेच तुझ्याही मनामध्ये विचारांचं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ती मिसिंग लिंक आपल्याला शोधून काढून त्यावर आपल्याला काम करावं लागेल. मग मी त्याला 10 दिवसांचा एक प्लॅन दिला. प्लॅन छोटा होता परंतु फार महत्त्वाचा होता. त्याला सांगितलं, रोज उठल्या उठल्या 10 गोष्टींना थँक्यू म्हणायचं. आपल्या मनातले विचार कागदावरती लिहून काढायचे. 10 मिनिट ध्यान करायचं आणि अर्धा तास व्यायाम करायचा. कमीत कमी 7 तास झोप घ्यायची. फक्त कामापुरता मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करायचा. कालच मला भेटून गेला. एकदम सोप्या पद्धतीने मला सांगितल्यामुळे मी ह्या सर्व गोष्टी केल्या. मला 50 ते 60% फरक पडलेला आहे. आजच्या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी ह्या गोष्टींची खूप गरज आहे. जर ह्या गोष्टी आपण केल्या, रोज ध्यान केलं, व्यायाम केला, कागदावरती सर्व काही गोष्टी उतरून काढल्या, आपल्या विश्वासू व्यक्तीजवळ मन मोकळं केलं, तर ह्या सर्व गोष्टींमुळे निश्चितपणे आपल्या जीवनाचा राजमार्ग आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या जीवनाची मिसिंग लिंक आपल्याला शोधावी लागते आणि ती तुम्ही निश्चित शोधू शकाल याची मला खात्री आहे. धन्यवाद.